आकाश आरोग्यम धन संपदा मध्ये आपलं स्वागत। आज आपण कॅन्सर आणि आयुर्वेद याविषयी माहिती घेणार आहोत आणि आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आपल्या सोबत आहेत डॉक्टर गौरी मंदार बोरकर। डॉक्टर, कार्यक्रमात आपलं स्वागत। नमस्कार। विषयाला आपण सुरुवात करणार आहोत त्याआधी आपण डॉक्टर गौरी बोरकर यांची ओळख करून घेऊयात। डॉक्टर गौरी मंदार बोरकर यांनी BMS करून MS ही पदवी संपादन केली आहे। डॉक्टर गौरी बोरकर या श्री रुक्म चिकित्सालयाच्या प्रमुख असून गेली 23 वर्ष ठाणे, डोंबिवली आणि पुणे या ठिकाणी त्या अविरत सेवा देत आहेत। तसंच कोल्हापूर विश्ववती चिकित्सालय या ठिकाणी संशोधन केंद्र या ठिकाणी होनररी कन्सल्टंट म्हणून देखील त्या कार्यरत आहेत। विविध प्रकारचे स्त्री रोग याबरोबरच किडनी स्टोन्स, किडनी विकार, डायबिटीज, पाठीच्या मणक्यांचे आजार, ऑटो इम्युन डिसीज, पोटाचे विकार यामध्ये त्यांनी प्रावीण्य प्राप्त केलंय। डॉक्टर गौरी बोरकर यांची विविध पुस्तके प्रकाशित झाली आहेत। बीजयोग आयुर्वेदिक गर्भसंस्कार हे प्रकाशित झालेलं पुस्तक सर्वांनाच मार्गदर्शक ठरत आहे। आयुर्वेदाच्या विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त असलेलं वांगभट दीपिका पुस्तक हे 2023 मध्ये प्रकाशित झालंय। डॉक्टर बोरकर यांना वैद्यनाथ तर्फे धन्वंतरी पुरस्कार, हिंदुस्तान टाइम्स तर्फे ठाणे रत्न अवॉर्ड तसंच अनेक पुरस्कार मिळालेत। 2023 मध्ये सांडू फार्मा तर्फे धन्वंतरी पुरस्कारानं त्यांना सन्मानित करण्यात आलाय। त्यांना श्री विश्व आयुर्वेद प्रबोधिनी तर्फे गुरुवर्य म्हणून मार्गदर्शन केल्याबद्दल सन्मानित करण्यात आले। डॉक्टर बोरकर यांच्या दवाखान्यामध्ये आयुर्वेदिक डॉक्टरांना प्रशिक्षण देखील दिलं जातं। दूर राहणारे रुग्ण ऑनलाईन कन्सल्टिंग आणि त्याचबरोबर कुरिअरने औषधांचा लाभ देखील घेऊ शकतात। तर डॉक्टर, आजचा जो आपला विषय आहे कॅन्सर बद्दल आपण बोलणार आहोत। सगळ्यात आधी तर कॅन्सर हा शब्द ऐकल्यानंतरच रुग्णांच्या मनात प्रचंड भीतीचं वातावरण तयार होतं। तर कॅन्सर हा आजार नेमका काय आहे आणि याची सुरुवात नेमकी कशी होते? बरं, कसं आहे ना की कॅन्सर म्हटल्यानंतर प्रत्येकच रुग्ण घाबरून जातो। पण कॅन्सर म्हणजे काय, तर विशेष करून प्रत्येक सेलची असणारी म्हणजे पेशींची असणारी अनियंत्रित वाढ, त्याला कॅन्सर असं म्हटलं जातं। अर्थात कॅन्सर असा शब्द आज आपण घेताना सोयीसाठी म्हणून घेतलेला आहे। आयुर्वेदिक वैद्याचं निदान हे कॅन्सर पेक्षा वेगळं असू शकतं आणि जसं की काही वेळेला लक्षणांनुसार किंवा आयुर्वेदाच्या संप्राप्तीनुसार ते निदान केलं जातं। कॅन्सर असं म्हणत असताना पेशींची अनियंत्रित वाढ असं जेव्हा आपण म्हणतो तर त्यामध्ये नॉर्मली कसं असतं की ज्या वेळेला सेल्स तयार होतात, एकातनं दुसरी सेल तयार होते आणि ती जी जुनी सेल आहे ती जेव्हा डॅमेज होते त्यावेळेला बाकीच्या ज्या सेल्स असतात त्याला ऑटोफॅगी म्हणतात, तर ते खाल्ल्या जातात किंवा चांगल्या पेशी ज्या आहेत तेवढ्याच शरीरामध्ये राहाव्यात यासाठी शरीर प्रयत्न करत असतं। पण ती जी डिफर्ड सेल आहे ती काही वेळेला विकृत पद्धतीने वाढायला लागते आणि त्यालाच कॅन्सर असं म्हणतात। आणि त्या कॅन्सर सेलच्या मध्ये कसं असतं ना, तिचा ब्लड सप्लाय किंवा तिच्या संदर्भामध्ये पोषण हे ती स्वतः शरीरातनं घ्यायला लागते आणि म्हणून तिच्या कंट्रोल करणं किंवा शरीराला त्या सेल्सच्या वरती नियंत्रण ठेवणं ही गोष्ट शक्य होत नाही आणि त्याच वेळेला त्याचे परावर्तन जे आहे ते आपण बघतो कॅन्सर मध्ये झालेलं असतं। अगदीच। मात्र या कर्करोगाची, कॅन्सरची नेमकी कारण काय आहेत? कारण साधारणतः लोकांना प्रश्न पडतो की कॅन्सर नेमका होतो का, ते यामागे काय कारण तुम्हाला वाटतं? बरीच काही द्रव्य किंवा गोष्टी अशा असतात की ज्या कॅन्सर प्रोड्यूस करण्यासाठी कारणीभूत असतात। तंबाखू एक कारण सगळ्यांना कॉमनली माहिती असतं। अर्थात कसं असतं की एकदा तंबाखू खाल्ली की लगेच कॅन्सर होत असं नसतं, पण अनेक दिवस त्याचं सेवन केल्यानंतर त्याच्यामध्ये ती परिणती दिसते। अर्थातच एकदा खाल्ल्यानंतर लगेचच थांबवणं ती गोष्ट ही सुद्धा गोष्ट गरजेची असते की जी शक्य होत नाही, म्हणूनच त्याला व्यसन असं म्हटलं जातं। आणखीन एक भाग ह्याच्यामध्ये महत्वाचा आहे की जसं ऍस्बेस्टॉस सारखा पदार्थ आहे, डांबरासारखा पदार्थ आहे, हे जर का आपल्या शरीरामध्ये इन्हेलेशन मध्ये गेले, विशेष करून ऍस्बेस्टॉस मुळे ओव्हेरियन कॅन्सर किंवा लंग कॅन्सर हे जास्त प्रमाणामध्ये आपल्याला दिसतात। त्याच्याच बरोबरीनं खूप जास्त तिखट, खारट, आंबट खाणं ह्या गोष्टी सुद्धा ज्या आहेत ना त्या कंटिन्युअस इरिटेशन फॉर सेल ही गोष्ट झाल्यामुळं वेगवेगळ्या कॅन्सरमध्ये त्याचं परावर्तन होत असतं। आपली लाईफस्टाईल जर का आपण विकृत ठेवली, कुठेही आपण कधीही झोपणं, कधीही उठणं, ह्या सुद्धा गोष्टी ज्या आहेत ना त्या सुद्धा कारणीभूत असतात। आणखीन एक महत्वाचा भाग असा आहे की मनामधली भीती। प्रत्येक वेळेला आपण म्हणतो की भीत्यापाठी ब्रह्मराक्षस मराठीमध्ये एक म्हण आहे, तर त्याच्यामध्ये आयुर्वेदामध्ये सुद्धा विषादो रोगवर्धनानां श्रेष्ठ असं म्हटलंय। मनामध्ये कुठला तरी सल असणं किंवा एखाद्या गोष्टीची सतत भीती असणं आणि त्या गोष्टीचा परिणाम म्हणून सुद्धा असे चेंजेस शरीरामध्ये इन्फ्लेमेटरी व्हायला लागतात आणि ते इन्फ्लेमेशन जे आहे ते पुढे जाऊन कॅन्सर प्रोड्यूस करू शकतात। आणि म्हणूनच पहिल्यांदा जी व्यसनं आहेत त्याच्यापासून आपण लांब राहायला पाहिजे, योग्य वेळेला ते व्यसनं थांबवलं पाहिजेत योग्य पद्धतीनं आणि
बाकी जी आहेत की ह्या गोष्टी जर का केमिकल, पेस्टिसाइड, खतं किंवा ह्या सगळ्या गोष्टी आजकाल शरीरामध्ये नॅचरली आपण ग्रो करू शकत नाही, सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये जात असतात. तर हे नलिफाय करण्यासाठी आयुर्वेदामध्ये काही विशिष्ट औषधं सांगितलेत ती आपण बघणारच आहोत. अगदीच. मात्र कर्करोग हा असा आजार आहे की तो काही एका दिवसात होत नाही. हा आजार होण्यासाठी वर्ष देखील लागू शकतं. मग आपल्या जीवनशैलीमध्ये असे कोणते बदल किंवा अशा कोणत्या चुका आहेत ज्या आपण टाळल्या पाहिजेत जेणेकरून या आजारापासून आपण दूर राहू शकतो, आणि त्या चुका, त्यामागची कारणं नेमकी कोणकोणती असू शकतात? करेक्ट. जसं आपण कारणं बघताना आता बोललो की तंबाखू एकदा खाल्ल्यावर काही लगेच होणार नाही, पण अनेक दिवस सेवन केलं तर मग त्याच्यामध्ये पांढरा चट्टा यायला लागतो जिथे तंबाखू ठेवली जाते तिथे, आणि त्याच्यामधनं ते इन्फ्लेमेशन सतत राहिल्यानंतर मग डिफर्ड सेल तयार होते, त्यातनं कॅन्सर सेल तयार होत असते. त्याच पद्धतीने आपल्या लाईफस्टाईल मध्ये सुद्धा आपण एखादी गोष्ट निरंतर एखादी गोष्ट चुकीच्या पद्धतीने करत गेलो ना तर त्याच्यामध्ये ह्या चेंजेस होण्याची शक्यता असते. मग त्याच्यामध्ये लवकर वेळेवर उठावं, त्याच्यानंतर दंतधावन, दात घासणं किंवा ह्या सगळ्या गोष्टी ज्या आयुर्वेदाप्रमाणे सांगितलेल्या आहेत ना त्या करायला हव्यात. रादर कसं आहे की रोजच्या रोज अंगाला तेल लावणं, एवढी एक जी गोष्ट दिनचर्येत सांगितलेली आहे ना ती सुद्धा शरीरातलं डिटॉक्सिफिकेशन करण्यासाठी कारणीभूत असते, आणि शरीर जे आहे ते रिपेअर चांगलं व्हावं म्हणून सुद्धा महत्वाचा भाग असतो. पण आजकालच्या धक्काधक्कीच्या जीवनात आपण बघतो की तेल लावणं हा भाग तर दूरच आहे, रादर ड्रायनेस बराच शरीराला आलेला असतो, तर तोही एक भाग महत्वाचा बघायला पाहिजे. आहारामध्ये आपण ज्या काही गोष्टी घेतो त्याच्यामध्ये खूप जास्त जर का तिखट गोष्ट असेल, जसं आपल्या गालाच्या आतमध्ये झोंबतं, तर तशी गोष्ट रेग्युलर होत गेली ना तर स्टमकची जी आतली वॉल असते तर त्या ठिकाणी, अन्ननलिकेच्या आतल्या वॉलच्या ठिकाणी सुद्धा इन्फ्लेमेशन्स होतात, आणि त्याच्यातनं ह्या गोष्टींमध्ये बदल सतत होऊ शकतात. त्याच्याचबरोबर दुपारी खूप जास्त प्रमाणामध्ये झोपणं किंवा एकदम हॅफझार्ड लाईफस्टाईल असणं, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना तर ह्या चेंजेस, लाईफस्टाईल ज्याला आपण म्हणतो, तर ती आपण पहिल्यांदा आपली कशी आहे आणि ती योग्य पद्धतीने आयुर्वेदाच्या पद्धतीनं जशी दिनचर्या आणि ऋतुचर्या सांगितली त्या पद्धतीनं आपण चेंजेस करायला पाहिजेत, म्हणजे आपण कॅन्सर पासून दूर राहू शकतो. अगदीच. मात्र कॅन्सर हा आजार झालाय, याची लक्षणं आपण मग कशी ओळखायला हवी, त्या लक्षणांबद्दल काय सांगा? बरोबर. बऱ्याच वेळेला असं असतं ना, ही जी कॅन्सरची गाठ असते जेव्हा छोटी असते, नुकतीच तयार होत असते, तर अजिबात पेनफुल सुरुवातीला नसते आणि त्याच्यामुळे तो समजत नाही. पण बाकीचे इतर सिग्नल शरीर देत असता. म्हणजे कोणते? तर कोरडा खोकला येणं, की औषधं घेऊन सुद्धा तो खोकला बरा होत नाहीये, किंवा काही वेळेला अगदी लो ग्रेड फिवर ज्याला म्हणतो की ताप आल्यासारखं वाटतंय, पण ताप जर का आपण थर्मामीटरला बघितला तर जेमतेम 99 पर्यंत असतो. किंवा आणखीन काही गोष्टी असतात की जसं अग्निमांद्य म्हणून आयुर्वेदामध्ये सांगितलंय की रोगा सर्वेपी मंदेग्नौ सुतरा मुदरा, आणि तो असं म्हटलेलं आहे, म्हणजे अग्निमांद्य असणं, भूकच लागत नाहीये अजिबात, तर हे सुद्धा त्याचं एक लक्षण असू शकतं. काही वेळेला अन्न समोर आल्यानंतर नाउशिएटिंग फिलिंग असणं, अगदी अन्न घ्यावंसं नाही वाटणं, भूक पोटात असते तरी सुद्धा अन्न न जाणं, तर अशी अनेक लक्षणं आपल्याला त्याच्यामध्ये शरीर सिग्नल देत असतं. आणि मग अशा लक्षणांकडे आपलं रुटीन किंवा आपलं काम किंवा कामाच्या व्यापामध्ये आपण दुर्लक्ष करतो, आणि त्याच कारणामुळे बऱ्याचदा असं होतं की हे जे इन्फ्लेमेशन्स किंवा ह्या ज्या डिफर्ड सेल्स आहेत त्या शरीरातल्या वाढत जातात, आणि त्याच्याप्रमाणे हे कॅन्सर सारखं आपल्याला निदान दिसतं. काही वेळेला आणखीन एक महत्वाचं लक्षण याच्यामध्ये आपल्याला दिसतं की मोशन्सला होणं, म्हणजे जसं मलप्रवृत्ती जी आहे त्याच्यामध्ये स्टिकीनेस असणं, चिकटपणा असणं, हे अनेक काळ चालू असतं, आणि मग त्याच्यातनं रक्त पडणं वगैरे ह्या सुद्धा गोष्टी हळूहळू चालू व्हायला लागतात. आणि ते जे सतत शरीरामध्ये राहणाऱ्या ह्या पद्धतीच्या ज्या गोष्टी आहेत त्याच्यातनं सुद्धा कॅन्सर होऊ शकतो, किंवा रादर ते लक्षण म्हणून सुरुवातीला दिसत असतं आणि मग नंतर त्याचं परावर्तन आपण बघतो रिपोर्ट्स मध्ये आपल्याला दिसून येत असेल. अगदीच. मात्र कर्करोगाच्या याच उपचारांसाठी आयुर्वेदामध्ये अशी कोणकोणती औषधं आहेत जी आपण वापरू शकतो जेणेकरून आपल्याला या आजारापासून देखील आपण दूर राहू शकतो? करेक्ट. सगळ्यात पहिल्यांदा दूर राहणं म्हणजे आयुर्वेदाचं जे प्रयोजन आहे त्याच्यात स्वस्थस्य स्वास्थ्य रक्षणम आणि आतुरस्याचे विकार प्रशमनम असं म्हटलंय. म्हणजे स्वास्थ्य आपलं मेंटेन करण्याच्या दृष्टीने दिनचर्या आणि ऋतुचर्या म्हणजे लाईफस्टाईल ह्या गोष्टी तर महत्वाच्या आहेच, पण त्याच्याच बरोबरीनं ऋतुकालीन पंचकर्म करणं हा सुद्धा भाग महत्वाचा राहतो. बऱ्याच वेळेला तुम्ही बोर्ड वगैरे किंवा हे बघितलेलं असेल, वासंतिक वमन शिबिर असं असतं, म्हणजे वसंत ऋतूमध्ये वमन करून घेणं. त्याच्यानंतर जो ऑक्टोबर हिटचा काळ असतो ज्याला शरद ऋतू म्हणतात, तेव्हा विरेचन आणि रक्तमोक्षण करणं, आणि त्याच्याच बरोबरीनं पावसाळ्याच्या ऋतूमध्ये बस्ती करून घेणं, हे जर का दर वर्षातनं एकदा आपण केलं गेलं ना तर अशा आजारांपासून दूर राहण्याला मदत होत असते. पण आता समजा अशी लक्षणं आलीच आहेत आणि झालंच आहेत, तर मग त्याच्यामध्ये औषधं काय काय द्यायची असा जो प्रश्न पडतो, तर अर्थातच कोणता कॅन्सर आहे त्याच्यानुसार औषधं बदलतील. पण हे गाठी विरघळवण्यासाठी काही विशिष्ट औषधं जी असतात ना ती फार महत्वाचं कार्य करत असतात. जसं की आपटा किंवा आश्मंतक ज्याला म्हटलेलं, त्याच्या पानांचा रस जर का घेतला गेला
तर त्याच्यामध्ये सुद्धा ह्या गाठी विरघळवण्यासाठी काही विशिष्ट तत्व असतात, त्याचा उपयोग होत असतो. कांचनहार जे आहे ते गंडमाला नाशक किंवा गाठी घालवणार म्हणूनच सांगितलेलं आहे. तर हा कांचनहाराचा पण खूप चांगला उपयोग ह्याच्यामध्ये दिसत असतो. त्याच्याच बरोबरीने आपण बघितलं की मनाचं विष किंवा मन जे दूषित झालं असेल, कलुषित झालं असेल, तर त्याच्यामुळे सुद्धा असे चेंजेस शरीरामध्ये होत असतात. आणि त्याच्यासाठी एक उत्तम द्रव्य आपण आणलेलं आहे, ते म्हणजे जटामांसी. तर ही जी जटामांसी असते ही याचा फांट करून म्हणजे पाण्यामध्ये भिजवून, गरम पाण्यामध्ये भिजवून 1 तासाभराने जर का ते घेतलं गेलं तर मनाला शांतता मिळते, झोप चांगली लागायला लागते. आणि त्याच्या कारणानं मनाच्या मुळे जे काही शरीरामध्ये विकृती घडत असतात, म्हणजे आपण ज्याला सायकोसोमॅटिक म्हणतो, तर अशा गोष्टी होऊ नये म्हणून ह्याचा खूप चांगला उपयोग होत असतो. त्याच्याच बरोबरीनं जसं आपण बोललो की सेलची अनियंत्रित वाढ होणं, याचा अर्थ कसा आहे की तिथल्या ज्या काही सेल्स आहेत ना त्या त्याला नष्ट करू शकत नाहीत आणि म्हणून त्याला इमॉर्टल सेल्स असं म्हटलं जातं. तर अशा ठिकाणी त्या अवयवाची संज्ञा पुन्हा प्राप्त व्हावी या दृष्टीने एक सुंदर औषध याच्यामध्ये येतं की जे आपल्याला सर्वसाधारण लोकांना माहित असतं की ज्याला वेखंड असं म्हणलं जातं. तर विशेष करून जे गर्भाशयाचे कॅन्सर असतात की ज्याच्यामध्ये गर्भाशयाच्या तोंडाचे कॅन्सर असतात किंवा एंडोमेट्रियम गर्भाशयाचं जे अस्तर असतं त्याचे जे कॅन्सर असतात किंवा हे ओव्हरीजचे जे कॅन्सर असतात, तर अशा सगळ्याच्या पद्धतीमध्ये जेव्हा आपण बघतो औषधं, तर त्याच्यामध्ये हे वेखंड, पुनर्नवा, अश्वगंधा आणि शतावरी अशी जर का औषध आणि त्याच्यामध्ये डिंक, ह्या सगळ्या गोष्टी एकत्र करून आपण त्याच्या ठिकाणी लेपाच्या स्वरूपामध्ये आणखीन काही विशिष्ट पद्धतीनं पोटामध्ये असं जर का घेतलं गेलं ना, तर मग त्याचा परिणाम जो आहे त्या गाठी उत्तम पद्धतीनं कमी करण्यासाठी होत असतो. अशी अनेकविध औषधं आहेत की जे आपल्याला ह्या स्पेसिफिक गाठी कमी करण्यासाठी उपयोगी पडत असतात. आणखीन एक दुसरा महत्वाचा भाग असा आहे की जसं आपण म्हटलं की लक्षणांमध्ये अग्नी कमी होणं किंवा भूक कमी लागणं हा भाग त्याच्यामध्ये दिसतो आणि तसं झाल्यामुळे खूप थकवा यायला लागतो. त्याच्या बरोबरीनं आणखीन असं होतं की एकदम गळाटल्यासारखं आणि पेशंटला काहीच करायची इच्छा होत नाही. अशा वेळेला शरीराची चैतन्य किंवा शक्ती पुन्हा प्राप्त करून देणं, ह्याच्यासाठी सुद्धा काही महत्वाच्या वस्तू किंवा औषधं त्याच्यामध्ये वापरली जातात. हे एक जीवंती म्हणून द्रव्य आहे. तर हे चैतन्य प्राप्त करून देणारं किंवा जीवनीय शक्ती वाढवणारं असं द्रव्य आहे. जसं आपण बघतो की आजकाल बरेच जण व्हीटग्रासचं ज्यूस वगैरे घेत असतात. कोरडी औषधं घेण्याच्या पेक्षा जर का ओले स्वरस त्याचे वापरले गेले ना तर त्याचा परिणाम खूप चांगला येत असतो आणि म्हणून काही विशिष्ट स्वरस त्याच्यामध्ये वापरले जातात. तर तसे जे जीवनीय गण म्हणून जो संपूर्ण सांगितलंय त्याचाही वापर ही चैतन्य शक्ती उत्तम राहावी ह्या दृष्टीने केला जातो. जसा वीडग्रासचा उपयोग होतो ना तसाच दुर्वास वरसाचा सुद्धा अतिशय उत्तम उपयोग होत असतो. अर्थात औषधं भरपूर आहेत आयुर्वेदामध्ये, पण ती घेत असताना योग्य पद्धतीनं सल्ला घेऊन मगच ही औषधं घेतली गेली पाहिजेत. अगदीच जसं तुम्ही आता सांगितलं की आयुर्वेदामध्ये नेमकी कोणकोणती औषधं आहेत आणि प्रत्येक औषधाचा एक वेगळा गुणधर्म आहे. मात्र कर्करोगासाठी पंचकर्म देखील आपण करू शकतो. तर हे पंचकर्म नेमकं रुग्णांनी कोणतं करावं? बरोबर, बऱ्याचदा असं वाटतं की आधीच वजन कमी झालेलं असतं किंवा थकवा खूप असतो, मग अशा वेळेला पंचकर्म योग्य आहे का करणं? तर शरीरामध्ये जे चेंजेस होत असतात इव्हन सेल्युलर लेवलवरती पण, तर त्याच्यामध्ये 3 गोष्टी महत्वाच्या आहेत आयुर्वेदाच्या दृष्टीने की वात, पित्त आणि कफ. तर ह्याच्यातलं जे पित्त असतं ना ते परिणमन करणार आहे. सो हे जर पित्त विकृत जर असेल तर त्याच्यामुळे हे इन्फ्लेमेशन आणि त्याच्यातनं डिफर्ड सेल्स तयार होत असतात. सो अशा वेळेला हे विकृत पित्त कमी करण्यासाठी विरेचन म्हणून जर का केलं गेलं ना तर त्याचा फार चांगला परिणाम आपल्याला पेशंट्स वरती बघायला मिळतो. विरेचनासाठी वेगवेगळी औषधं वापरली जातात. त्याच्यातली ही एक जी आहे ती आरगवदाची शेंग म्हणून, आता आपण बघतो की साधारण वसंत ऋतूमध्ये खूप सारे पिवळे घोस फुलांचे लागलेले असतात, तर तो आरगवत म्हणून वनस्पती आहे. तर ह्या वनस्पतीचा जो शेंग आहे त्याचा जो कोळ आहे तो जर का रात्रीच्या वेळेला घेतला गेला तर त्याच्यामुळे शरीरातले विकृत पित्त निघून जातात आणि मग इन्फ्लेमेशन कमी यायला मदत होत असते. आणखीन एक महत्वाचा भाग याच्यामध्ये आहे की पित्त पंगू कफक पंगू पंगवो मलधातवहा वायुना यत्र नियंत्रे तत्र वर्षंती मेघवत असं म्हटलंय. म्हणजे काय तर वात आणि पित्त आणि कफ हे तिन्ही महत्वाचे आहेत, पण त्याच्यातही कोण महत्वाचं तर वात हा महत्वाचा आहे. कारण की वात जो आहे ना तो प्रत्येक आपल्या शरीरातल्या क्रियेसाठी कारणीभूत आहे. मग सेल डिव्हिजन साठी सुद्धा वायू कारणीभूत आहे. वायू तंत्र यंत्र धरहा असं म्हटलेलं आहे. प्रत्येक गोष्ट, प्रत्येक शरीरातली जी चेष्टा किंवा हालचाल आहे त्याच्यासाठी ते महत्वाचं आहे. सो वातावरती जर योग्य पद्धतीने आपण कंट्रोल करू शकलो तर मग हे विकृत वाढ आहे ना ती कमी व्हायला मदत होत असते.
म्हणूनच आपण बघतो की विशेष करून पावसाळ्यामध्ये किंवा इतर वेळेला लक्षणं असताना संपूर्ण वर्षभर सुद्धा काही विशिष्ट बस्ती ह्याच्यासाठी दिले जातात. आणि जे क्षीरपाक बस्ती आहेत ना, तर त्याचा परिणाम जो आहे तो शरीरातलं चैतन्य उत्तम पद्धतीनं मिळावं ह्या दृष्टीने होत असतो. आणि काही सस्नेह निरूह किंवा निरूह अनुवासन असे जे बस्ती असतात तर ते आपण बरेच पेशंटमध्ये वापरत असतो की जे गाठी कमी करण्याच्या दृष्टीने पण मदत करत असतात. त्यामध्ये विशेष करून इरमुंगळी म्हणून एक वनस्पती असते की ज्याच्यामध्ये मोगली एरंड असं म्हटलं जातं. तर त्याचं गृहीत सिद्ध करून मग ते बस्तीसाठी वापरलं जातं की ह्याच्याने काय होतं तर गाठी कमी होण्यासाठी मदत होत असते. त्याचबरोबरीनं काही पेशंट्स असे असतात की आपल्याकडे जेव्हा पेशंट्स येतात तेव्हा किमो आणि रेडिओ घेऊन आलेले असतात आणि त्याचा परिणाम म्हणून शरीरामध्ये दाह होणं किंवा भूक न लागणं, नॉशिया व्हॉमिटिंग जास्त असणं, वेट लॉस खूप असणं असं जेव्हा दिसतं ना तर त्यावेळेला सुद्धा ह्या क्षीरपाक बस्तींचा उपयोग खूप चांगला होतो. आणखीन एक महत्वाचा भाग याच्यामध्ये आहे, काही जे कॅन्सर्स असतात त्याच्यामध्ये वर्ण आपल्याला जखम झालेली दिसते, जसं तोंडाचा कॅन्सर आहे. तर अशा ठिकाणी आपण बघतो ना तर ह्या जलौकावचरणाचा उपयोग खूप चांगला होतो. तर दुष्ट व्रण किंवा जे खराब व्रण आहेत की ज्या ठिकाणी कोथ किंवा पुतीपुय उत्पत्ती असते, तर अशा ठिकाणी ह्या ज्या जळवा असतात तर त्या आपण त्याच्या ठिकाणी लावल्या तर तिथलं दुष्ट रक्त किंवा खराब रक्त आहे ते काढून घेतलं जातं आणि त्याच्यावर जखम भरून येण्यासाठी त्याचा मदत होत असते. सो ह्या जळवांचा सुद्धा अतिशय उत्तम उपयोग त्याच्यामध्ये होतो आणि म्हणूनच धन्वंतरीच्या उजव्या हातामध्ये जळू असते. आणखीन एक महत्वाचा भाग याच्यामध्ये आहे की ज्याला आपण अग्निकर्म असं म्हणतो. अग्नि क्षारादपि श्रेष्ठ तद्दग्धानाम असंभवात असं म्हटलंय. सो अग्निकर्म केल्यानंतर पुन्हा पुन्हा पुनरुत्पत्ती होऊ नये या दृष्टीने सुद्धा ह्याचा अग्निकर्माचा उपयोग होत असतो. त्याच्याच बरोबरीनं ज्या न भरणाऱ्या जखमा आहेत किंवा ज्याच्यामध्ये बऱ्यापैकी ग्रोथ झालेली असते तर अशा ठिकाणी हे अग्निकर्म जे आहे ते महत्वाचं राहतं. सो अशी वेगवेगळी पंचकर्म आहे की त्या त्या स्थानानुसार किंवा कुठल्या प्रकारचा कॅन्सर आहे त्याच्यानुसार आपल्याला वापरता येत असतात. अगदीच. तर आता डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे कर्करोगावर आयुर्वेदामध्ये उपचार आहेत आणि आयुर्वेदामध्ये देखील आपण कर्करोगासाठी पंचकर्म करू शकतो. याबद्दल आणि या उपचारांबद्दल तुम्हाला अधिक माहिती हवी असेल तर स्क्रीनवर तुम्हाला नंबर दिसतोय, या नंबरवर संपर्क साधून तुम्ही डॉक्टरांकडून अधिक माहिती घेऊ शकता. या विषयासंदर्भात आपण डॉक्टरांकडून आणखीनही माहिती घेणार आहोत एका छोट्याशा ब्रेक नंतर. ब्रेक नंतर पुन्हा एकदा आरोग्यम धनसंपदामध्ये आपलं स्वागत. आरोग्यम धनसंपदामध्ये आज आपल्या सोबत आहेत डॉक्टर गौरी बोरकर. डॉक्टर, ब्रेकवर जाण्यापूर्वी जसं तुम्ही पंचकर्माबद्दल सांगत होते, वेगवेगळ्या गोष्टी कॅन्सरसाठी आपण करू शकतो, आणखीन पंचकर्मामध्ये काही गोष्टी आहेत का? राईट. पंचकर्माचा जेव्हा विचार करतो ना तर दोन पद्धतीची चिकित्सा आयुर्वेदामध्ये सांगितली की ज्याच्यामध्ये शोधन आणि शमन म्हटलं जातं. शोधन म्हणजे शरीरातले दोष बाहेर काढून टाकणं, त्याच्यासाठी पंचकर्म केले जातात. आणि शमन चिकित्सा जी आहे ना ती म्हणजे पोटामध्ये औषधं घेणं आणि त्याच्यातनं लक्षणं आणि संप्राप्ती दोन्ही गोष्टी कमी करणं. आता पंचकर्माचा जेव्हा आपण उपयोग बघत आहे तर त्याच वेळेला आणखीन एक महत्वाचा पंचकर्म केलं जातं तर की ज्याला नस्य असं म्हटलं जातं. नस्य म्हणजे काय तर नासया दीयते इति नस्यम, नाकातून दिलं जातं औषध म्हणून त्याला नस्य असं म्हणतात. आता नस्याचा किंवा नाकात औषध टाकणं आपल्याला जनरली असं वाटतं की सर्दी खोकला किंवा सायनस याच्यासाठी उपयुक्त असेल, पण तसं नसतं. तर शरीराचं जे शिर म्हणजे महत्वाचा अवयव किंवा सगळ्या गोष्टी जिथनं कंट्रोल होतात असा जो भाग आहे तो म्हणजे शिर किंवा आपण ज्याला हेड किंवा ब्रेन म्हणतो. तर त्या ठिकाणी योग्य पद्धतीचे मेसेजेस जाणं आणि त्या त्या अवयवांची संज्ञा स्थापन करणं ह्याच्यासाठी हे नस्य वापरलं जातं. आणि त्याच्यामध्ये वेगवेगळी जी औषधं वापरली जातात त्याच्यामध्ये संज्ञास्थापन गण म्हणून एक आहे, त्याचाही खूप चांगल्या पद्धतीने उपयोग ह्या केसेसमध्ये आपल्याला करून घेता येत असतं. जसं वेगवेगळे पंचकर्म आहे की ज्याच्यामध्ये आपण रुग्णाच्या दृष्टीने कोणतं योग्य आहे नाही आहे हे बघून त्याच्यानुसार ती चिकित्सा आपण करत असतो. अगदीच. आणि आयुर्वेदामध्ये जो प्राणायाम आपल्याला सांगितला जातो तो प्राणायाम केल्याने आपल्या शरीरामध्ये ऑक्सिजन लेवल वाढते. खास ज्यांना कर्करोग आहे त्यांनी नेमका कोणता प्राणायाम करावा? बरोबर. फार धावाधाव आणि गडबड असते आणि आपण कधीच आपल्या श्वासाकडे लक्ष देत नसतो आणि आपलं जे आयुष्य आहे ना ते आपल्या श्वासाला मोजून दिलेलं आहे. आणि म्हणूनच जर का आपण वेगवेगळे प्राणायाम केले ना तर जेवढं आपण साधारणपणे एका श्वासामध्ये 400-500 सीसी जी हवा घेत असतो ना, जेव्हा आपण प्राणायाम करतो त्यावेळेला 2000 सीसी पर्यंत ती हवा आपण आत घेऊ शकत असतो. लंगचा प्रत्येक भाग आहे तो आपण योग्य पद्धतीनं तिथे लक्ष देऊन तसा इन्फ्लेट करत असतो. तर हे वेगवेगळे
वेगवेगळे जे प्राणायाम आहेत त्याच्यामध्ये विशेष करून कपालभातीचा खूप चांगला उपयोग आपल्याला अशा केसेसमध्ये दिसतो. त्यांनी अग्नी जो आहे शरीरातला तो प्रफुल्लित होत असतो आणि त्याच्यामुळं अग्नी जर योग्य राहिला ना तर अशा पद्धतीच्या ज्या सेल्स आहेत तर त्या एनगल्फ करण्याच्या दृष्टीने महत्वाचा भाग होत असतो. आणखीन एक महत्वाची गोष्ट आहे की काही वेळेला दाह किंवा बर्निंग सेन्सेशन जास्त असतं, अशा वेळेला शीतली शीतकारी हे प्राणायाम केले जातात. अनुलोम विलोम हा प्राणायाम असा आहे की ज्याच्यामध्ये शरीराचा बॅलन्स म्हणजे शीत आणि उष्ण ह्या दोन्ही गोष्टी मेंटेन केल्या जातात. सो हे प्राणायाम करणं हा सुद्धा खूप महत्वाचा भाग आहे की जो आपण आपल्या जीवनशैलीमध्ये घ्यायला हवा. अगदीच. आणि सर्वसामान्य लोकांना पडणारा आणखीन एक प्रश्न म्हणजे की कर्करोग ज्या रुग्णांना आहे त्यांनी आहारामध्ये देखील काही बदल करणं आवश्यक आहे का? बरोबर, अगदी महत्वाचा भाग आहे हा. याचं कारण असं आहे की आपलं पोषण शरीराचं जे आहे ते आपल्या अन्नावरती अवलंबून असतं. आपण जर योग्य अन्न खाल्लं तर शरीर योग्य पद्धतीचं तयार होईल. आपण अयोग्य अन्न खाल्लं तर शरीर ते अन्न एकतर बाहेर काढून टाकायला बघतं, म्हणून अशा व्हॉमिटिंग चालू होतं किंवा लूज मोशन्स वगैरे ना ते बाहेर काढून टाकलं जातं. मग अशा वेळेला जे शरीर इझिली पचू शकेल आणि जे शरीराला उपयुक्त आहे असा आहार घ्यायला पाहिजे. मग त्याच्यामध्ये सर्वसाधारणतः सकाळी पण ब्रेकफास्ट मध्ये खूप वेगवेगळे पदार्थ आजकाल घेतले जातात किंवा फ्युजन फूड्स घेतले जातात, तर ह्या गोष्टी नाही घ्यायला पाहिजे. मग त्या ठिकाणी साळीच्या लाह्यांचा चिवडा किंवा साळीच्या लाह्या ज्या आहेत त्याच्यामध्ये पाण्यामध्ये भिजून त्याचा उपमा करणं किंवा नाचणीचं सत्व घेणं अशा गोष्टी करायला पाहिजेत. त्याच्याच बरोबरीनं दुपारच्या जेवणामध्ये आपण ज्या भाज्या बघतो त्याच्यामध्ये चीज पनीर वगैरे असे पदार्थ अवॉइड करून त्याच्याऐवजी ज्या फळभाज्या असतात की ज्या आतून पोकळ असतात, विशेष करून ज्याला आपण पडवळ किंवा परवर म्हणतो की छोटे जे तोंडल्यासारखे असतात अशा पद्धतीच्या, किंवा त्याच्यामध्ये आणखीन घोसाळी किंवा ह्या ज्या गोष्टी त्या आपण घ्यायला पाहिजे. अवॉइड करण्याच्या गोष्टीमध्ये कोबी आणि फ्लावर हे थोडेसे आपण ह्या काळामध्ये अवॉइड करायला पाहिजेत. त्याच्याच बरोबरीनं रानभाज्या म्हणून ज्या येतात की ज्या आपल्या युट्यूब चॅनलवरती सुद्धा बऱ्याच सांगितलेल्या आहेत, तर त्या रानभाज्यांचा उपयोग सुद्धा ह्या पद्धतीने आपण अशा वेळेला आहारामध्ये करून घ्यायला पाहिजे. हलका आहार घ्यायला पाहिजे, रात्रीचं जेवण लवकर घ्यायला पाहिजे आणि सकाळचं जेवण जे आहे ते सूर्य ज्या वेळेला 11-12 वाजता डोक्यावरती माथ्यावरती असतं त्या वेळेला घ्यायला पाहिजे. सो आहार कोणता आणि केव्हा या दोन्ही गोष्टी महत्वाच्या आहेत. आयुर्वेदाच्या मदतीने आपण कर्करोगावर मात करू शकतो आणि याबद्दल आज तुम्ही आम्हाला इतकी महत्वाची माहिती दिली. तुमचे खूप खूप आभार. नमस्कार. त्याचबरोबर आरोग्यम धन संपदामध्ये वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. पुन्हा भेटूया अशाच एका नव्या विषयासह. तोपर्यंत नमस्कार.